एक फार महत्त्वपूर्ण असा सोहळा आपण सर्वजण मिळून आयोजित करणार आहोत। श्री जगद्गुरु तुकोबाराया सुखभक्त अमृत महोत्सव हा जो सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे त्या सोहळ्याचं आणि कार्यक्रमाचं आयोजन नियोजन याच्याबद्दलच्या चर्चेसाठी आणि त्याची बैठक घेण्यासाठी आवर्जून इथं आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे अवघ पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, माऊली महाराज व सर्वच आध्यात्मिक मान्यवर आपण सर्वजण वेळात वेळ काढून आमच्या तालुक्यामध्ये आला त्यासाठी कर्जत आणि जामखेडच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी आपल्या समोर मनापासून नतमस्तक होतो। शेजारच्या तालुक्याचे आमदार पासपोर्टे साहेब आज काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही, पण वारीमध्ये त्यांच्याबरोबर नेहमी आपल्या सर्वांना दिसणाऱ्या ताई मात्र या ठिकाणी आलेल्या आपण मनापासून इथं स्वागत करतो। अनेक मान्यवर इथे बोलले, खरंच आपल्या सर्वांचं भाग्य आहे की तुकोबारायांच्या पादुका आणि तुकोबाराय खऱ्या अर्थाने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये मार्च महिन्यामध्ये येणार आहे। मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये आणि या परिसरामध्ये तुकोबारायांच्या पवित्र पादुका कधी आल्या नव्हत्या, पहिलीच वेळ। अरे मग अशी सुंदर अशी संधी आपल्या सर्वांना मिळत आहे, त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। त्यामुळे कर्जत आणि जामखेडमध्ये असणारे सर्व आध्यात्मिक मान्यवर, सर्व भजनी मंडळाचे प्रमुख, सर्व आमचे मान्यवर बरोबर यांना मी तुमच्या सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून, तुमचा सेवक म्हणून एक प्रश्न करतो की मार्च मध्ये हा जो पवित्र कार्यक्रम होणार आहे त्याची जबाबदारी कर्जत आणि जामखेडची जनता म्हणून आपण सर्वांनी आपल्या खांद्यावर घ्यायची का नाही घ्यायची? वर जर आपण सर्वजण मनापासून ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार असू तर एक पवित्र देव संस्थानचे सर्व मान्यवर आणि सर्व इतर आध्यात्मिक मान्यवर इथं आले त्यांना मला असं वाटतं की हात वर करून आम्ही तयार आहोत, हे कुठे आपण सर्वांनी सांगितलं, पण आम्ही ही जबाबदारी घेत आहोत। आणि इथं आणि खास करून माऊलींना मी सांगतो, आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी लोक एकदा शब्द दिला तर ते पूर्ण करतात आणि कर्जत पूर्ण करणार आहोत। माझ्याकडे एक विनंती आहे की आपण सर्वांनी गाव निहाय काय काय जबाबदारी घेणार याचे एक नियोजन येत्या काळामध्ये करावं लागेल। मला असं वाटतं की पत्रिका देण्याची जबाबदारी आपापल्या गावामध्ये जे सर्व भजनी मंडळ आहेत त्यांनी ती तिथं घ्यावी। प्रत्येक घरामध्ये आपण त्या पत्रिका ज्या आहेत त्या पत्रिका तिथं द्यावी लागतील असं मला वाटतं। आणि फक्त या दोन तालुक्यासाठी हा उत्सव आहे असं समजू नका। सीतापूर तालुका आहे, बारामती तालुका आहे, दौंड तालुका आहे, अख्खा आपला अहिल्यानगर जिल्हा आहे, श्रीगोंदा आहे, या सर्व परिसरातले लोक इथे येणार आहेत। तर तिथं सुद्धा आपले नातेवाईक असतील तर आपण सांगावं, लोक
त्यांना आपण सर्वांनी सांगावं असं मला वाटतं. जेवण देणं काही प्रमाणात सेवाच्या माध्यमातून सोपं आहे, पण जेवण वाढणं हे कसं अवघड असतं. त्यामुळे वाढण्याची जबाबदारी कोण कशी घेणार, कारण शेवटी त्या दिवशी आणि 7 दिवस आपण तिथं आल्यानंतर जे काय तिथं करणार आहोत ती परमेश्वराची सेवा आहे, तुकोबारायांची सेवा आहे. जे काय काम पडेल ते आपल्या सर्वांना करावं लागेल. मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की मी एक सेवक आहे, तेव्हा मला तुम्ही अध्यक्षपद तिथं देऊ नका. अध्यक्षपद द्यायचं असेल एखाद्या सामान्य शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, आणि पूर्ण 7 दिवस तिथं सेवा करण्यासाठी असणार. त्यामुळे आपण सुद्धा जेवणाच्या बाबतीत सेवा कशी द्यायची, कसं वाढायचं, कोण कसं वाढणार, कुठलं गाव येणार हे सुद्धा तिथं बघावं लागेल. कारण का वाढणं सोपं नसतं. सद्गुरू श्री गोंधळ महाराजांच्या रथ उत्सवानिमित्त आपण जेव्हा तिथं जेवणाची सेवा देतो आणि तिथं आपण वाढत असतो, एक पंगत झाल्यानंतर पाठीचं काय होतं याचा अंदाज तिथं आहे आपल्याला. कारण जिथं कुठं मी जातो, एखादा आध्यात्मिक कार्यक्रम असेल आणि तिथं भोजनाची सेवा केली जात असेल तर मी स्वतः जे कोणी लोक तिथं बसले एखादी पंगत तिथं मी वाढण्याचा विचार करतो, तर मी वाढत असतो. पण एकदा चुकलो परत गेल्यानंतर परत सरळ होत फार अवघड असतं. त्यामुळे तिथे जेवणाच्या बाबतीत वाढायचं कसं करावं लागेल हे थोडंसं बघावं लागेल. त्याच्याबरोबर आपण जर 5,000 मान्यवर आपल्याला वाचन करण्यासाठी लागलं ती एक जबाबदारी आपण एका काळामध्ये सांगितली. कारण त्याच्याबरोबर आपल्या प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळ असल्यामुळे दररोज 500 कार्यकरी आपल्याला इथं लागणार आहेत, विनेकरी इथं लागणार आहेत. त्यानंतर आपण आले ते बरेच काही जे सर्व वादक असतात ते तिथं आपल्याला लागणार आहेत. त्याचं एक थोडंसं बघावं लागेल. पण ह्या सगळ्या जबाबदारी आपल्याला कुठेतरी तिथं देण्याची जबाबदारी. आणि या भूमीमध्ये कीर्तन करण्यासाठी मोठे मोठे मान्यवर येणार, त्यांचं स्वागत, राहण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, त्यांना ज्या काही अडचणी आहेत, जे काही येणं जाणं असेल त्या सगळ्यांच्या बाबतीत नक्कीच आपल्याला बघावं लागेल. आणि मग आपल्याला काही लोकांना सेवा म्हणून जिथं कमी पडेल तिथं आम्ही आहोतच, पण एक मूठभर आपण जर तांदूळ दिलं, मूठभर गहू तिथं दिले आणि त्याच्यामध्ये तिथं तिथं असेल तर फळफळ देण्याची सुद्धा आम्ही जबाबदारी तिथे घेत आहोत. पण तो प्रसाद आपण प्रसाद म्हणून जर इथं सेवा देण्याचा विचार करत आहोत तर त्याचा सुद्धा काय करता येईल याचा नक्कीच विचार केला पाहिजे असं माझ्यासारख्या वाटतं. त्यामुळे सोन्यासारखी संधी आहे, फार पवित्र दिवस ते असणार आहे आणि त्या दिवशी लाखो लोक तिथे येणार आहेत. आपल्या कर्जत आणि जामखेडमध्ये येणार आहेत. आपल्याला तो मान मिळालेला आहे. त्यामुळे त्यासारखं मला असं वाटतं की सोन्यासारखी संधी आपल्याला कधी मिळणार नाही. तर ही संधी आपण सर्वजण मनामध्ये ठेवून तिथं सेवा करण्यासाठी सर्वांनी यावं. मगाशी बोलत असताना मागणी आपल्याला सांगितलं तर मी सुद्धा हीच गोष्ट ऐकली होती. सद्गुरू श्री गोंधळ महाराजांच्या स्वप्नामध्ये तुकोबाराय आले आणि तुकोबारायांनी त्यांना आध्यात्मिक आदेश दिला होता की आता पंढरपूरला आपल्याला जायचं, तुम्हाला जायचं. आणि मग तो तुकोबारायांचा आदेश ऐकल्यानंतर सद्गुरू श्री गोंधळ महाराज पंढरपूरला जायला त्यांनी सुरुवात केली. आता सद्गुरू श्री तुकोबारायांचं आमच्या सद्गुरू गोंधळ महाराजांचं स्वप्न झाले असतील आणि तेच तुकोबाराया आपल्या भूमीमध्ये स्वतः तिथं आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यायला येत असेल त्यासाठी दुसरं कुठलंही नाही. कारण शेवटी ज्या काही गोष्टी होतात एखादा व्यक्ती करत नसतो. तुम्ही केलेलं कार्य या भूमीमध्ये असणारी पवित्रता या सगळ्या गोष्टींमध्ये तिथं असणारे स्वाभिमानी लोक म्हणून ती सोन्यासारखी संधी आपल्याला मिळते. अशी संधी कशी कुणालाही कधी मिळत नाही हे आपण सर्वांनी ध्यानात ठेवलं आहे. मगाशी अनेक मान्यवर बोलत असताना सांगितलं की रोहिताला हे केलं ते केलं. मला एवढंच सांगायचं रोहित पवार कधीच काय करत नाही. रोहित पवार फक्त माध्यम आहे. रोहित पवारच्या माध्यमातून एक
एखादं कीर्तन असेल, कीर्तनामध्ये तुम्ही सहकार्य केलं ती सुद्धा खूप मोठी सेवा आहे. एखादं मंदिर तुम्ही बांधत असाल